संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या निवासस्थानी पडलेला दरोडा राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय। या तब्बल 5.5 किलो सोन्याचं घबाड दरोडेखोरांच्या हाती लागलं होतं। मात्र लड्डांच्या घरात इतकं सोनं असल्याची माहिती ही दरोडेखोरांना कशी मिळाली, हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता। आता अखेर दरोड्याची उकल झालेली आहे। टीप देणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघालाय। बघूयात। संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डांचा सख्खा मित्र पक्का वैरी निघालाय। नाव आहे बाळासाहेब इंगोले। पोलिसांच्या ताब्यातील हाच बाळासाहेब इंगोले दरोड्याचा सूत्रधार असल्याचं समोर आलंय। लड्ड्यांचा अत्यंत विश्वासू असलेल्या इंगोलेनंच दरोडा संदर्भातील पहिली टीप दिल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता या दरोड्यातील आरोपींची संख्या 10 वर पोहोचली। संतोष लड्डा, बाळासाहेब इंगोले एकाच गावचे। शाळेत असताना लड्डा इंगोले हे वर्गमित्र। बाळासाहेब इंगोले हा 20 वर्षांपासून संतोष लड्डांच्या कंपनीत नोकरीला। लड्डांच्या आर्थिक देवाणघेवाणबाबत इंगोलेला सर्व माहिती। बाळासाहेब इंगोलेंचं संतोष लड्डांच्या घरी येणं जाणं होतं। लड्डांच्या घरातील रोकड, सोनं चांदी याबाबतची पहिली टीप इंगोलेनं दिली। बाळासाहेब इंगोले हा 2006 पासून त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचा। त्यांच्या घरी त्यांचं जाणं येणं असायचं, भाजीपाला घेऊन जाणे वगैरे यासाठी। तर ह्या बाळासाहेब इंगोलेनं आदिनाथ जाधव म्हणून एक व्यक्ती आहे आरोपी, त्याला ती माहिती पुरवली। आदिनाथ जाधवनं ती गणेश गोराडे याला माहिती पुरवली। गणेश गोराडे हा महेश गोराडेच्या मेडिकलवर काम करायचा, त्यानं महेश गोराडेला ती माहिती दिली आणि महेश गोराडे याने ती बातमी देवीदास शिंदे याला फोन करून त्याच्याशी संपर्क करून ती माहिती कळवली, ज्याला आम्ही यापूर्वीच अटक केली आहे गुन्ह्यामध्ये। आणि अशा प्रकारे ही पूर्ण चेन आम्हाला निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे। उद्योजक संतोष लड्डा परदेशात गेले असताना आरोपींनी दरोड्याचा प्लॅन रचला। 15 मे रोजी लड्डा यांच्या घरातून 6 दरोडेखोरांनी 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटली। या प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं। तर दरोड्याचा कट आखणारा अमोल खोतकरचा पोलीस चकमकीत एन्काउंटर झाला। त्यामुळे या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। दरोड्यानंतर 15 मे रोजी पहाटे 4 वाजता सर्व दरोडेखोर साजापूरच्या लॉजवर परतले। 15 मे रोजी सकाळी 8 वाजता अमोल खोतकर मैत्रिणीसोबत चेन्नईच्या दिशेने रवाना झाला। अमोल खोतकरनं महाराष्ट्रात आल्यानंतर मालेगाव, नाशिक, शिर्डीत मुक्काम ठोकला। 25 मे रोजी अमोल खोतकर नागपुरात परतला। त्यानंतरही 24 तास शहरात फिरत होता। 26 मे रोजी अमोल खोतकरचा एन्काउंटर झाला। कोट्यावधींचं सोने चांदी खोतकरांकडे होते। निश्चित सापडेल आमच्या इथं जो दरोडा पडला आहे त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टिप दिली होती तो आरोपी पकडला गेलेला आहे। मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता ते लड्डा आले होते, त्यांच्याशी मी चर्चा केली। ते सोनं 5.5 किलोच्याच आसपास असावं असं त्यांचं सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे। आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे चोरी केलं ते कुणाकडे लपवलं आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि 2 दिवसामध्ये त्या ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना निश्चित अरेस्ट केली जाणार आहे। संभाजीनगराच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा म्हणून हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं। पुढे मुख्य आरोपी अमोल खोतकरचा एन्काउंटर झाल्याने पोलिसांकडे संशयानं बघितलं जाऊ लागलं। आणि त्यात आता या सगळ्या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड लड्डाचा मित्रच निघाला। त्यामुळे घरका भेदी चोरी करवाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मात्र आतापर्यंत केवळ 32 तोळे सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय। त्यामुळे उर्वरित कोट्यावधींचा मुद्देमाल मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। सुमित पवार, पुढारी न्यूज, संभाजीनगर।